पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला। भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकला धडा शिकवल्यानंतर तर तणावामध्ये भरच पडली। दोन्ही देशांनी विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले। मात्र याच्या मागे लपत पाकिस्तानने प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरूच ठेवलाय। आधी आपल्या देशातील प्रवाशांना ढाल म्हणून वापरलं आणि आता भारतीय प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आपला अमानुष चेहरा उघड केलाय। नेमकं काय घडलं पाहूया। युद्ध काळातही नैतिकता जपली जाते, माणुसकी जपली जाते। पण काही वृत्ती अशा असतात की युद्धबंदीच्या काळात त्यांचा आणि नैतिकतेचा, त्यांचा आणि माणुसकीचा, त्यांचा आणि आंतरराष्ट्रीय नियमांचा काही एक संबंध येत नाही। पाकिस्तान हा अशाच देशांपैकी आणि प्रवृत्तींपैकी एक आहे। अशा पाकिस्तानचा अमानवी विकृत चेहरा पुन्हा एकदा उघड झालाय। दिल्ली आणि श्रीनगर विमानाला खराब हवामानाचा फटका बसला। इंडिगोच्या या विमानाला हवेत तीव्र हादरे बसू लागले। विमान अमृतसरवरून उड्डाण करत असताना पायलटला गांभीर्य लक्षात आलं आणि पुढची कठीण परिस्थिती टाळण्यासाठी पायलटनं सुरुवातीला लाहोर एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला। पाकिस्तानच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्याची परवानगी मागितली, मात्र क्रूर आणि निष्ठुर पाकिस्तानकडून ती विनंती फेटाळण्यात आली। पाकिस्ताननं या विमानाला आपल्या हवाई हद्दीमध्ये प्रवेश नाकारलाय। परवानगी न मिळाल्यामुळे विमानाला त्याच मार्गाने पुढे जावं लागलं, जिथं त्याला जोरदार वारा आणि गारपिटीचा सामनाही करावा लागला। शेकडो प्रवाशांच्या जीवाचा प्रश्न होता, पण पाकिस्ताननं लक्ष दिलं नाही। हे विमान लढाऊ विमान नव्हतं, हे होतं प्रवासी विमान आणि या विमानात 220 प्रवासी होते, ज्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे 5 सदस्यीय शिष्टमंडळही होतं, ज्यामध्ये डेरेक ओब्रायन, नदीमुल हक, सागरिका घोष, मानस भुनिया आणि ममता ठाकूर या खासदारांचा समावेश होता। आपत्कालीन परिस्थितीमध्ये मोठ्यात मोठा शत्रू सुद्धा विचार करतो, पण दहशतवादी पाकिस्तान मात्र माणुसकीला नाही तर आपल्या मूळ भारत विरोधी वृत्तीला जागलाय। या प्रकरणाची चौकशी DGCA करताय। ऑपरेशन सिंदूरच्या काळात आपल्या प्रवासी विमानांना ढाल म्हणून वापरणाऱ्या पाकिस्ताननं युद्धबंदीच्या काळात भारतीय प्रवाशांचा जीव संकटात ढकलला। पाकिस्तानला जीवाचं मोल माहिती नाहीये, हेच खरं आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।